मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी मेरा गाव स्वस्थ संपन्न गाव हे राज्यव्यापी अभियान आज अर्थात 1 एप्रिलपासून उद्यापासून सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत उपचारापेक्षा प्रतिबंधावर भर देण्यात येणार आहे. पोषण, शुद्ध पाणी आणि जनजागृती यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. 70% जास्त गुण मिळवणाऱ्या गावांना स्वस्थ संपन्न दर्जा देऊन पुरस्कारही दिले जाणार आहे. या अभियानासाठी राज्य सरकारनं 80.75 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाविरोधातील लढ्यात महाराष्ट्र पोलिसांना मोठं यश मिळालं असून राज्यात ही चळवळ आता नगण्य पातळीवर आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. या पार्श्वभूमीवर किमान 3 वर्ष सेवा देणाऱ्या जवानांना विशेष C60 पदक देण्याची घोषणा करण्यात आली. गडचिरोलीत विकासाचं नवं चित्र उभं राहत असून लोकशाही अधिक बळकट होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. या संघर्षात 244 पोलीस शहीद तर 609 नागरिकांनी प्राण गमावले आहे. नक्षलवादाचं पुनरुज्जीवन रोखणं हे पुढील मोठं आव्हान असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागानं महत्त्वाचे निर्णय घेतले असून 2026-27 सत्रात इंग्रजी शिक्षकांची भरती आणि जास्त पटसंख्या असलेल्या शाळांत सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात येणार आहे. शिक्षण समिती सभापती संतोष देवी लठ्ठा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व शाळांमध्ये CCTV आणि बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण गणवेश आणि साहित्य देणं तसंच इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत व्याकरण पुस्तकं उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नागपुरातील ऐतिहासिक राजा बक्ष हनुमान मंदिरातून निघणाऱ्या 30व्या हनुमान जन्मोत्सव शोभायात्रेची तयारी अंतिम टप्प्यात असून यंदाही अधिक भव्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या शोभायात्रेत 70 ते 80 आकर्षक झाक्या सहभागी होणार असून हनुमान चालिसा पाठ झाकी हे विशेष आकर्षण राहणार आहे. 1 एप्रिलपासून अखंड हनुमान चालिसा पाठ सुरू होणार असून 2 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महाआरतीनंतर शोभायात्रेला प्रारंभ होईल. अकोला शहरात जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त भक्ती आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. विविध जैन मंदिरांमध्ये पूजन, अभिषेक आणि आरतीसह धार्मिक कार्यक्रम पार पडले. गांधी चौक इथल्या श्री आदेश्वर मंदिरात विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली असून स्वामी वात्सल्य भोजन प्रसादाची मोठ्या संख्येनं भाविकांनी लाभ घेतला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.